नमस्कार, मी श्रमिका सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत। आज बघा आपण आरीवर्क क्लासमध्ये जे आहे ना काय काय शिकलो आणि आता पुढे काय शिकणार आहे याच्यावर थोडी चर्चा करणार आहे। तर आता बघा आपण आरीवर्क क्लासमध्ये जवळजवळ आपले बेसिकचे 5 प्रकारचे गळे झालेले आहे आणि आपण बेसिकचे स्लीव्ज पण केलेले आहे 5 प्रकारच्या। आपण लाईव्ह स्ट्रीम पण घेत असतो, तर लाईव्ह स्ट्रीममध्ये आपण बघा ब्लाऊजचे कटिंग झाले, आपले 4 टक्स ब्लाऊज झाले, प्रिन्सेस कट ब्लाऊज झाले, कटोरीचं ब्लाऊज झालं आणि सिगारेट पॅन्ट पण कट केली आपण। त्याच्यानंतर आपण स्लीव्जचे प्रकार पण शिकलो। तर त्यासाठी तुम्ही आपलं बघा लाईव्ह स्ट्रीम 3 वाजता असतं रोज, पण आता आपलं एक 4-8 दिवस राहणार नाही आहे, मग त्याच्यानंतर आपण कंटिन्यू करणार आहे। तर त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बघा आपण आरीवर्कमध्ये जे शिकलेलं आहे ना तर ते बघणार आहे। आपण आरीवर्कमध्ये काय काय शिकलेलं आहे तर हे बघा आपण आहे ना 5 प्रकारचे गळे केलेले आहे, 5 प्रकारच्या स्लीव्ज केलेले आहे। तर आपण बेसिकचे गळे शिकलेले आहे 5 प्रकारचे। तर तुम्ही बघू शकता, हे बघा आपण हे जे गळे केले ना हे आपण सर्व बेसिकचे 5 प्रकारचे आपले गळे झालेले। तर आपला गोल गळा, चौकोनी गळा, मटका गळा, पान गळा आणि पंचकोनी गळा। आणि स्लीव्जमध्ये पण आपल्या हे बघा आपण ही जी स्लीव्ज आहे तुम्ही बघू शकता, ही थोडीशी म्हणजे डिझाईन जी आहे ही थोडी महागमध्ये असते। मग टिकली वर्क आहे, मग बुट्टा डिझाईन, मग मोत्यांची डिझाईन आणि त्याच्यानंतर आपण पुंगळीची डिझाईन घेतलेली आहे। तर आपण अशा 5 प्रकारचे गळे आणि 5 प्रकारच्या स्लीव्ज घेतलेले आहे। तर तरी पण तुम्ही आहे ना आता आपल्याला नथीचे प्रकार शिकायचे आहेत। आपण नथ आहे ना 5 प्रकारच्या नथ शिकणार आहे। तर सुरुवात आपण सिंपल नथपासून करणार आहे, मग थोडीशी अजून थोडे ॲडव्हान्स, मग असं करता करता आपण 5 नथीचे प्रकार शिकणार आहे आता पुढच्या वर्कशॉपमध्ये। तर आपली ही जी लिस्ट आहे गळ्यांची, स्लीव्जची आणि आपण फ्रेंच नॉट वगैरे कृष्ण केलेला आहे, ही सर्व लिस्ट आपली प्लेलिस्टमध्ये आपण हे सर्व व्हिडिओ टाकलेले आहे। तरी पण तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन प्लेलिस्ट बघू शकता। जर तुम्हाला काही अडचण आली तर प्लेलिस्टमध्ये सर्व व्हिडिओ आहे। आणि दुसरी अशी गोष्ट आहे की आपले हे आता नथीचं झाल्यानंतर आपण एक आपलं एकादशी निमित्त आपण विठ्ठल रुक्मिणीचं डिझाईन घेणार आहे। तर तुम्ही त्यासाठी आपले म्हणजे चॅनल आहे ते सबस्क्राईब करून घ्या, कारण विठ्ठल रुक्मिणीचं जे डिझाईन आहे हे बेसिकपासून आपण घेणार आहे की हे कपड्यावर कसं काढायचं, त्याच्यामध्ये ॲक्रेलिक कलरचा वापर कसा करायचा, वर्कचा वापर कुठे कुठे करायचा, असं सर्व काही आपलं आरीवर्कमध्ये राहणार आहे। आता आपण नथ झाली की तेच करणार आहे, मग त्याच्यानंतर आपल्या डिझाईन थोड्या आपण ब्लाऊजमध्ये वगैरे असं सर्व काही घेणार आहे। आणि आपल्या आरीवर्कचे ना क्लासेसही असतात, त्याच्यानंतर आपण ज्वेलरीचे पण क्लासेस घेतो। तर जर तुम्हाला ज्वेलरीचे पण क्लासेस शिकायचे असतील तर तुम्ही लाईव्ह स्ट्रीम जॉईन करा। आपण त्याच्यामध्ये तुम्हाला जर लागत असेल तर आपण ज्वेलरी पण शिकवूया। अजून आपले तर गळे हे आहे तर हे आपले सर्व बेसिकचे गळे आहे, हे काही म्हणजे खूप असे डिझाईन म्हणजे असे ब्रायडल वगैरे गळे नाही आहे, पण बेसिकचं जे आहे हे आलं पाहिजे। आता हा जो गळा आहे हा बघा छोटे मणी घेतलेले आहेत आपण इथे, त्याच्यानंतर हा पुंगळ्यांचा गळा घेतलेला आहे, इथे आपण थोडे मोठे मणी घेतलेले आहे, इथे मोत्यांचा वापर केलेला आहे आणि इथे आपण डायमंडचा वापर केलेला आहे। तशाच पद्धतीने आपण स्लीव्जमध्ये पण टिकली वर्क, पुंगळी, मोती, बुट्टा डिझाईन हे जे मणी आहेत ना हे चिडामणी असतात। तर असे सर्व पद्धतीचे डिझाईन आपले आरीवर्कमध्ये झालेले आहे। त्याच्यानंतर आपण एम्ब्रॉयडरीमध्ये पण आपण भरपूर काही शिकलेलो आहे, फेदर स्टिच झालेलं आहे, वॉटर फिलिंग वर्क झालेलं आहे, असं आपलं सर्व काही व्हिडिओ चालू राहतात। पण आज आपण व्हिडिओ त्याच्यासाठी टाकला नाही की तुम्हाला थोडी माहिती व्हावी, कारण हे बघा आज तुम्ही सपोर्ट केला त्यामुळे आपले 1000 सबस्क्रायबर होऊन गेलेले आहे। पण तुम्ही व्हिडिओ आहे ना सर्वजण जर बघितलं तर सर्वजण जर बघतात तर आपले व्हिडिओ जे आहेत ना हे तुम्हाला कसे काय वाटतात ते तुम्ही कमेंटमध्ये म्हणजे कमेंट करत चला, कारण तुमच्या कमेंट आहेत ना एकही नसते, एखाद्या वेळेस एक येते। तर कमेंटमध्ये कमेंट करत चला, हे सांगण्याचं कारण असं आहे की तुम्हाला कितपत समजतं हे आम्हाला समजेल ना। जर समजा तुम्ही कमेंटच केली नाही तर मग मला पण काय शिकवायचं हा प्रश्न पडतो। आणि
आपण लाईव्हमध्ये स्टिचिंगचं घेत असतो, कारण आपलं चॅनलचं नावच आहे सृष्टी फॅशन डिझायनिंग. तर आपल्याला जर आपण स्टिचिंगचं जर बाजूला ठेवलं आणि आरीवर्कचंच केलं तर मग आपलं जे चॅनलचं प्रॉपर म्हणजे स्टिचिंगचं आहे आपलं. तर आपले पहिले जर व्हिडिओ बघितले तुम्ही चॅनलवर तर स्टिचिंगचे आहेत, मग त्याच्यानंतर आपण आरीवर्कचे व्हिडिओ टाकलेले आहे, पण आपण लाईव्हमध्ये स्टिचिंगचं घेतो आहे. आणि आता आपण आपले लाईव्हचे जे व्हिडिओ आहेत ना हे आता आपले 3 वाजता येतात ना, ते मग आपण 12 वाजता डायरेक्ट आपल्या क्लासमध्ये जॉईन करणार आहे. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट बघायला मिळेल की आपण क्लासेसमध्ये कसं शिकवतो कसं नाही. आणि त्यात जर तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही लगेच मला कमेंट करू शकता. मी त्या अडचणीवर लगेच सोल्युशन म्हणजे तुम्हाला चांगलं काय मला शिकवता येईल या पद्धतीने मी तुमची जी अडचण आहे, तुमचा जो प्रश्न आहे तो सोडवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. तर बघा, आता आपलं आरीवर्कमध्ये जवळजवळ बेसिक आपण भरपूर काही तयार केलेलं आहे, पण आता आपल्याला थोड्याशा ब्रॉड डिझाईन जसं की मोरांचे पॅच आहेत, गोल्ड डिझाईनचे पॅच आहे. आता आपण 5 प्रकारच्या नथ शिकणार आहे. म्हणजे सर्व काही आपण असं स्टेप बाय स्टेप शिकत चाललेलं आहे. जर एकदम घेतलं ना पुढे ॲडव्हान्समध्ये तर मग प्रॉब्लेम येतो. आपण देवीचं वर्क पण टाकलेलं आहे, त्यात आपण 3 देव्यांच्या डिझाईन टाकलेली आहे, तर त्याची पण प्लेलिस्ट आहे, तुम्ही आपल्या चॅनलवर बघू शकता. आणि त्याच्यानंतर आपण आता विठ्ठल रुक्मिणीची डिझाईन घेणार आहे. तर बघा, आजचा जो हा व्हिडिओ आहे ना हा आपण इथेच थांबवूया, कारण आता मी तुम्हाला जी आपल्या चॅनलविषयी माहिती आहे ही मी तुम्हाला सर्व काही सांगितलेली आहे. तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवते. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन काही शिकणार आहोत. धन्यवाद.